नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना बिना अस्तरची साध्या ब्लाऊजवरील जी बिना अस्तरची बाही असते का, तर तीच तुम्हाला कटिंग करून कशा पद्धतीने स्टिचिंग करायची, बाहीला जॉईंट कसा द्यायचा हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर बाही लांबी जी आहे तर ती 7.5ची आहे, तर ती मी मार्क करून घेतलेली आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. कारण साध्या बिना अस्तरच्या बाहीला ना कधीही 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं, कारण खालच्या साईडला आपल्याला फोल्ड करायची असते. तर बघा, टोटल 9 इंचावरती मी मार्क करून अशा पद्धतीने ना स्केलच्या सहाय्याने रेषा आखून घेतलेली आहे. आणि पूर्ण बाही लांबी जेवढी आहे का, तर 7.5 त्याला पण मार्क केलेलं आहे आणि 1.5 इंच वाढवलेलं आहे. तर ते सुद्धा आपण स्केलनी मार्क करून घेतलं. तर बघा, याची जी मोंडा रुंदी होती का, तर ती 9.5 इंचाची होती. बघा, पुढे मला जवळजवळ 1.5 इंचाचा जॉईंट द्यायचा होता. 1.5 इंच आपलं तिथपर्यंत येत होतं. तर बाहीला आकार देताना कधीही 1.5 इंचावरती सरळ खाली घेऊन आपण नंतर बाहीला आकार देत असतो. यानंतर मोंडा खोली जी आहे का, पुढच्या साईडला खुल्या बाजूने मोंडा खोली आतमध्ये बघा 3 इंचावरती मी मार्क करून घेतलं. बंद बाजूने 1 इंच वरती अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. आणि जी आपण ती लास्टची मार्किंग केली होती ती क्रॉसमध्ये स्केलच्या सहाय्याने अशी रेष आखून याला बाहीचा आकार देऊन घेतला. आणि पुढच्या मोंड्याचा जो आहे तर तो सुद्धा आकार अशाच पद्धतीने देऊन घ्यायचा. आणि पुढे 1.5 इंच आपल्याला जॉईंट द्यायचा आहे, तर ते सुद्धा पुढे दाखवते. तर बघा, तिथून पुढे सरळच आपल्याला रेष आखायची होती. जर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तयार झालं ना, त्यावेळेस तुमच्याबरोबर लक्षात येईल बघा. तर अशा पद्धतीने मी पुढच्या मोंड्याचा आकारसुद्धा देऊन घेतला. आणि आता ह्याला ना दंडघेरचं माप टाकून घेणार आहे. 5.5चा दंडघेर, पुढे शिलाई मार्जिन. तर अशा पद्धतीने मी ना 7.5 वरती मार्किंग करून घेतलं. कारण दंडघेराच्या साईडला जॉईंट येत नाही, पण वरच्या मोंड्याच्या साईडला तिथे आपला जॉईंट येत आहे 1.5 इंचाचा. तर तोच जॉईंट देऊन ना व्यवस्थित प्रॉपर अशी फिनिशिंगमध्ये बाही कशी रेडी करायची हेच दाखवते. तर बघा, कटिंग करून घ्यायची. जी बाहीचं मार्किंग केलेलं होतं तर ते तशा पद्धतीने कटिंग करून घ्या. आणि खालच्या साईडला जी पट्टी होती का, तर ती मी याच्या 2 पट्ट्या तर मला भेटलेल्या आहेत, कारण 1.5 इंच अशा पद्धतीने जॉईंट करून मला घ्यायचं आहे. परंतु अशा अजून 2 पट्ट्या मला लागणार आहेत. अशा 4 पट्ट्या घ्यायच्या आणि मगच आपल्याला बाहीला जोडायला घ्यायचं आहे. तर मी मार्किंग करून घेतलं किती कपडा लागतो वगैरे काय. तर दुसऱ्या अजून 2 पट्ट्या मी एक्स्ट्राच्या घेतल्या. अशा आपल्याला 4 पट्ट्या लागणार आहेत. या पट्ट्या ज्या आहेत तर त्या 2-2 इंचाच्या अशा पद्धतीच्या आहेत. कारण शिलाई मार्जिनसाठी सुद्धा आपल्याला अर्धा पाऊण इंच म्हणजे अर्धा इंच पाव इंच तरी लागणार आहे. तर ना मी कुठलाच बाही जी आहे जशा पद्धतीने फोल्ड आहे का तशीच ठेवली. कुठलाही कपडा उचलला नाही. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, मागच्या पुढचा मोंड्या आहे ना, तर तो कधी कधी एका बाजूचा होऊन जातो. म्हणून कुठलाच बाजू उचलायची नाही. फक्त खालच्या साईडचा फोल्ड आतल्या साईडला फोल्ड केला. आणि ही एक जी पट्टी आहे तर ती पट्टी बसवून घ्यायची. अशा पद्धतीने व्यवस्थित प्रॉपर बसवली की परत वरतून एक दाबटीप टाकायची. यानंतर जी बसवलेली आहे ती आतल्या साईडला फोल्ड करायची. आणि परत बाही जी आहे ती वरच्या बाजूने घ्यायची. आणि जी ही दुसरी पट्टी आहे तर ती तशीच बसवून घ्यायची मोंड्याच्या बाजूने. खालच्या साईडला जरी कमी असेल ना तरीसुद्धा चालतं. मोंड्याच्या बाजूने एक्स्ट्रावरती फक्त घ्यायची. आणि बघा, अशी टीप टाकून घ्यायची. परत वरतून एक दाब टीप टाकून घ्यायची, जेणेकरून ती फिनिशिंगमध्ये व्यवस्थित बसून जाते. तर बघा, 2 साईडची पट्टी मी व्यवस्थित लावली. आता दुसऱ्या बाहीलासुद्धा असं दुसऱ्या साईडलासुद्धा बाहीला असंच जॉईंट द्यायचा. तर बघा, ह्या साईडलासुद्धा अशाच पद्धतीने मी पट्टी लावून वरच्या साईडने फोल्ड करून घेतलं. आता फक्त आपली लास्टची जी एक पट्टी आहे त्यालासुद्धा त्याच पद्धतीने मी असंच लावून घेतलेलं आहे. आणि प्रॉपर असे चारही बाजूच्या पट्ट्या आपण लावून घेतल्या की परत हे दोन्ही जी बाही आहेत तर ते व्यवस्थित प्रॉपर एकावरती एक ठेवून व्यवस्थित याची ना घडी घालून घ्यायची. परत एकदा आपल्याला याचं कटिंग करावं लागणार आहे. त्यामुळे तर बघा, व्यवस्थित अशी प्रॉपर मी एकावरती एक ठेवून घेतलं कपडा. तर जसं आहे का, आपण ड्राफ्टिंग जशी केली होती तशा पद्धतीने परत एकदा ठेवून घेतलं. ठेवल्याच्या नंतर ना परत एकदा बाहीला व्यवस्थित असा आतल्या मोंड्याची जी बाही आहे ना, तर ती आपली कटिंग करायची राहिली होती ती फक्त एकदा चेक करून घेतली. आणि जे बघा 9.5 वरती मार्किंग आपलं इथे आलेलं आहे, तिथून 1.5 इंच खाली सरळ घ्यायचा आपल्याला. आणि तिथून जो पुढच्या मोंड्याचा आकार आहे तर तो देऊन घ्यायचा आणि तशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं.
तर बघा प्रॉपर अशी मी बाही कटिंग व्यवस्थित करून घेतली. तर ही पुढच्या मोंड्याची कटिंग झाली. आता जे मागच्या मोंड्याचं ते एक्स्ट्राचं जे होतं का सरळमध्ये आपल्याला कटिंग करायचं, तर ते सुद्धा मी व्यवस्थित असं कटिंग करून घेते. तर बघा व्यवस्थित कटिंग करून घेतलं. एकदा मोंडा वगैरे व्यवस्थित चेक केला आणि आपला जो दंड घेरा आहे, कारण दंड घेराच्या साईडला आपल्याला जॉईंटची गरज नव्हती, परंतु आपल्याला तेवढा जॉईंट द्यावा लागला आणि क्रॉसमध्ये अशा पद्धतीने ना स्केलने आधी रेष आखून घ्यायची आणि रेष आखून घेतल्याच्या नंतर हे जे आहे तर ते कटिंग करून टाकलं. दंडघेराच्या साईडला जास्त आपल्याला गरज नव्हती आणि अशा पद्धतीने बघा बाही रेडी झालेली आहे. तर प्रॉपरमध्ये बाही अशी आपली तयार फिनिशिंगमध्ये अगदी फिनिशिंगमध्ये तयार झालेली आहे. यानंतर ना पुढच्या मोंड्याच्या ह्यालासुद्धा मार्किंग करून घेतलं आणि मार्किंग करून घेतल्याच्या नंतर शिलाई ज्या बाजूने आहे का तर त्या साईडने आपल्याला फोल्ड करायचं आहे. याला ना आधी एक सिंगल फोल्ड करायचं असतं 1/2 इंचाचं, परंतु ना ही बंद बाजूने असल्यामुळे याला ना ती बघा कडेला जे ब्लाऊज पीसाला ना कडेला असं शिलाईची गरज नसते, अशा पद्धतीचं ते मार्जिन असतं. तर त्यामुळे मी याला ना फोल्ड नाही करणार, फक्त एकच फोल्ड करणार आहे. आणि अशा पद्धतीने ना 8 इंचावरती मार्किंग करून घेतलं मी, कारण अर्धा इंचवरती आपल्याला शिलाई शोल्डरच्या तिथे शिलाई मार्जिनसाठी जाणार आहे. आणि खालच्या साईडने अशा पद्धतीने 1 इंच फोल्ड केलं. थोडंसं कडेने न घेता आतल्या साईडलाच 1/2 इंच आतल्या साईडला येऊनच अशा पद्धतीने फोल्ड करून टीप टाकून घेतली. आणि ही परत ज्यावेळेस ब्लाऊज तयार होते का त्यावेळेस ही टीप पुसून इथे हात शिलाई करायची असते. त्यावेळेसच बिना अस्तरची बाही जी आहे का तर ती फिनिशिंगमध्ये प्रॉपर अशी लागली जाते. तर दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा मी असंच करणार आहे, बघू शकता तुम्ही. पण जी आहे का शिलाईची बाजू आहे का आतल्या साईडची त्या साईडला फोल्ड करायचं, बरोबर बाजूने नाही फोल्ड करायचं. आणि फोल्ड करत असताना ना दोन्ही बाही ज्या आहेत ते एका बाजूच्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची. त्यावेळेसच ना जॉईंट करतानाच व्यवस्थित लक्ष दिलं ना पुढे आपल्याला काहीच चुकत नाही. तर अशा पद्धतीने बघा मी बाही फोल्ड करून घेतली. तर बघा अशा दोन्ही बाही रेडी झालेल्या आहेत. तर साध्या बाहीला ना अगदी फिनिशिंगमध्ये जॉईंट देऊन सुद्धा कशा पद्धतीने तयार करायचं हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. आणि बघा अशा पद्धतीने बरोबर आपली बाही आलेली आहे का तर ते एकदा परत लास्टला एकदा तुम्ही चेक करून घ्यायचं. तर बघा वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून दिल्याच्या नंतर 7.5 लांबीमध्ये बरोबर बाही आपली प्रॉपर लागली गेलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर. धन्यवाद व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहिल्याबद्दल.